आपल्या स्वसंवादाचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप खोलवर प्रभाव पडत असतो. ही गोष्ट सर्वांना माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा अजाणतेपणाने नकारात्मक स्वसंवाद चालू असतात. त्या स्वसंवादाचा आपण पुनरुच्चार केला तर त्याचे रूपांतर विश्वासात होत असते. हा विश्वास नकारात्मक परिणाम घडवून आणतो. तुम्ही रोज मी स्वस्थ आहे, मी स्वस्थ आहे असे परत परत म्हटले तर तुमच्या अंतर्मनाला, अचेतन मनाला विश्वास वाटेल. जेव्हा अचेतन मन एखादी गोष्ट मानते तेव्हा तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात घडू लागतात. अचेतन मनाचा हा गुण जर तुम्हाला समजला तर तुमच्या जीवनात आरोग्य, प्रेम, धन, आनंद आणि संतोष सहजतेने प्राप्त कराल. अचेतन मन आपल्या जुन्या वैचारिक ढाच्यानुसार कार्य करते आणि जोपर्यंत तुम्ही त्यास नवीन वैचारिक ढाचा देत नाही तोपर्यंत जुना ढाचा तुटणार नाही. आजच आपला नवीन वैचारिक ढाचा तयार करूया, ज्यामध्ये प्रेम, स्वास्थ्य, वेळ, आनंद भरपूर असेल. या नवीन सकारात्मक वैचारिक ढाच्याचा रोज पुनरुच्चार होणे आवश्यक आहे, अगदी शेकडो वेळा, जोपर्यंत तुमच्या अंतर्मनाचा पूर्ण विश्वास बसत नाही. अचेतन मनामध्ये एखादी गोष्ट बिंबवायची असेल तर त्यासाठी युक्ती आहे, पुनरावृत्ती. हीच पुनरावृत्ती जुने प्रोग्रॅमिंग नष्ट करते. नवीन, तेज, ताजे बनण्यासाठी या सूत्राचा भरपूर लाभ घेणे आवश्यक आहे. सकारात्मक शब्दांची निवड करून सहजतेने आणि प्रेमाने तुम्ही त्यांचा पुनरुच्चार करा. काही वाक्ये तर पाठच करून ठेवा, जेणेकरून तुमच्या बाह्य मनाला न जाणवता तुम्ही अंतर्मनात जाऊ शकाल. हा स्वसंवाद तुमच्या शरीराला रिलॅक्स करून खुर्चीवर बसून किंवा झोपून लय व तालात होऊ शकेल. जेव्हा शरीर आराम करत असते तेव्हा अशा स्वसंवादाचा परिणाम 10 पट वाढतो. संभव असेल तर नवीन वैचारिक स्वसंवादाला कवितेचे रूप द्या. वेळ मिळेल तेव्हा ही कविता गुणगुणता येईल. अचेतन मनापर्यंत पोहोचण्यासाठी ताल आणि संगीत हा जास्त योग्य मार्ग आहे. To keep listening to this audiobook, I've left you a link in the description so you can do it at no cost thanks to Audible's 30-day free trial.